मित्रांनो, आजची माहिती राज्यातील लाखो नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण अनेक दिवसांपासून भांडी वाटप योजना आणि इतर कल्याणकारी योजनांबाबत विविध चर्चा सुरू होत्या. त्यामुळे आज समोर आलेल्या अपडेटमुळे अनेक कामगारांना मोठा दिलासा मिळू शकतो. सर्वप्रथम बांधकाम व इतर कल्याणकारी मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांविषयी बोलूया. ज्यांची नोंदणी सध्या सक्रिय आहे अशा पात्र बांधकाम कामगारांना भांडी संच, सेफ्टी किट तसेच इतर आवश्यक साहित्य देण्याची योजना राबवली जाते. या योजनांचा उद्देश कामगारांच्या दैनंदिन जीवनात थोडासा आर्थिक आधार निर्माण करणे हा आहे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये भांडी वाटपाच्या प्रक्रियेला काही कारणांमुळे विलंब झाला. कारण या योजनेच्या टेंडर प्रक्रियेबाबत काही आक्षेप नोंदवण्यात आले होते. त्यामुळे पुढील वितरणाची प्रक्रिया काही काळासाठी थांबवण्यात आली होती. यामुळे अनेक पात्र कामगारांना अजूनही भांडी संच मिळालेला नाही, अशी परिस्थिती अनेक जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळाली. आता मात्र या विषयावर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. शासनाच्या म्हणण्यानुसार टेंडर प्रक्रियेबाबत उपस्थित करण्यात आलेले आक्षेप योग्य नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच ही प्रक्रिया यापूर्वी ठरवण्यात आलेल्या नियमांनुसारच राबवण्यात आल्याची माहितीही देण्यात आली आहे. यामुळे ज्या पुरवठादारामार्फत भांडी संचाचं वितरण सुरू होतं त्याच प्रक्रियेद्वारे पुढील वाटपही सुरू ठेवण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ज्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही अशा पात्र बांधकाम कामगारांना टप्प्याटप्प्याने भांडी संच वितरित केले जाऊ शकतात. याचबरोबर आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे हजारो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध असल्याचं सांगण्यात आलं आहे. हा निधी इतर कोणत्याही विभागासाठी वापरता येत नाही, तर तो केवळ बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठीच खर्च केला जाऊ शकतो. याचा अर्थ असा की भविष्यात विद्यमान योजनांचा विस्तार, नवीन कल्याणकारी योजना किंवा अधिक लाभ देण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेऊ शकतं. अर्थात या संदर्भातील अंतिम निर्णय शासनाकडून अधिकृतरित्या जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल. मित्रांनो, जर तुमची बांधकाम कामगार म्हणून नोंदणी सक्रिय असेल तर तुमची माहिती अद्ययावत आहे का याची खात्री करून घ्या. तसेच संबंधित कार्यालय किंवा अधिकृत माध्यमातून वेळोवेळी माहिती घेत राहा, जेणेकरून कोणत्याही योजनेचा लाभ मिळवताना अडचण येणार नाही. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती इतर बांधकाम कामगारांपर्यंत नक्की पोहोचवा, कारण योग्य वेळी मिळालेली योग्य माहिती अनेक कुटुंबांसाठी खूप महत्त्वाची ठरू शकते. पुढील अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना आणि अधिकृत अपडेट्ससाठी आपल्या माझी योजनासोबत जोडलेले रहा. धन्यवाद.